सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टी आणि त्यात सोयाबीनचं पीक हे पूर्णपणे वाहून गेलं. मात्र 10 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या खात्यावर जमा झाले अवघे 211 रुपये. संकटाच्या काळात आधार मिळावा, पीक विमा भरला, मात्र मिळालेली तोकडी विमा रक्कम त्यांच्या वेदनेचं कारण ठरते. ही केवळ कांबळे दाम्पत्याची कहाणी नाही. पीक विमा योजनेतील बदलानंतर धाराशिवमधील अनेक शेतकऱ्यांना अत्यल्प भरपाई मिळाल्याचा आरोप होतोय. त्यामुळे हा पीक विमा की शेतकऱ्यांची थट्टा, असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारतात. धाराशिवच्या वडजी येथील कांबळे दाम्पत्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे. आपत्तीपासून शेतकऱ्याच्या पिकाला संरक्षण मिळावं म्हणून पीक विमा योजना चालू झाली. मात्र या पीक विमा योजनेतील नियमाच्या बदलामुळे शेतकऱ्या अडचणीत आलेत. आता माझ्यासोबत वडजी या गावातील शेतकरी आहेत. 62 गुहार विमा भरतात 720 रुपये, त्यातून 211 रुपये विमा आलाय. ते बोचाला नाही आणि तसंच ठेवून दिलाय. सगळं जायला आणायला 300 रुपयाला मग ते आणलाच नाही, तसंच ठेवून दिलाय. रानातलं तर काही पीक आलंच नव्हतं. ते खाली पावसानं जिरून गेलं, काही काढायला आलं नाही, काही काही आलंच नाही उत्पन्न. ते बेस्टक मध्ये 10,000 बेस्ट एकरी म्हणून आपलं ते भरा म्हणून भरलं होतं. नाहीतर भरायचंच नव्हतं, पैसे नव्हतं भरायचं, कायला बघतो ते पैसे म्हणजे 10,000 4,000 5,000 येत होते म्हणून भरला होता. ते काढण्यापासून 7,000 रुपये खर्च झाला. हातावर काय आलं? 211 रुपये. तसंच भागत काय करू आता, पगारी ती म्हणून बाळ नाही आम्हाला, आई बाप नाही, ते सांभाळत नाहीत, बघत नाहीत, विचारित नाही, तसंच नाही. तसंच भागवायचं. अपंगाची पगार येते त्याच्यावर भागवायचं, भागवाभागी करायची. आता यांना अपेक्षा आहे ती मदतीची. धडधाकड सरकार या अपंग कुटुंबाकडे लक्ष देणार आहे का आणि त्यांना मदत करणार आहे का, याकडे आता या कुटुंबाचं लक्ष लागलं. कॅमेरामन अविनाश नवगिरे सह काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, वडजी, धाराशिव. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.